हे मित्रांनो बघू शकता, या शेतकऱ्याने गहू केलेला आहे, आपल्या शेजारीच आहे. फक्त काय झालं आहे की मी त्यांना सांगितलेलं आधी रोटर मारा, जेणेकरून तुकडं तुमचं चांगलं होतील आणि मग नांगरटी करा. तर त्यांनी काय केलं, डायरेक्ट नांगरले. आता असं केल्यामुळे काय झालं आहे बघा, तुमचा जो पाला आहे तो पूर्णपणे मुजलेला दिसत नाही. आता याचा काय होणार आहे तोटा, की हे कुजणार नाही, कारण जमिनीत गाडलं गेलं असतं तर ते चांगल्या पद्धतीने कुजलं असतं, पण ते कुजणार नाही. त्यामुळे काय करा की आधी रोटर मारा, थोडं पैसे जाऊ देत गेले तर, पण याचा चांगला वापर करून घ्या आणि मग नांगरटी करा, म्हणजे तुमचं चांगल्या प्रकारे मोजलं जाईल मित्रांनो. हे बघा, आता हे बऱ्यापैकी वरच राहिले, त्यामुळं हे कुजण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यासाठी आधी रोटर मारा आणि मग मोजवा मित्रांनो. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे गव्हाचं पेटवू नका, कारण याच्यामध्ये प्रथिनं NPK बऱ्याच असतं, मायक्रोन्यूट्रन्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळं आणि महत्त्वाचं त्याच्यात झायमचं प्रकार जास्त असतं. त्यामुळे अशा पद्धतीने करणं टाळा. मोजवा, पण त्याला आधी रोटर मारा मग मोजवा.